हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायब करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय हो. गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार गुरु की नहीं. सुर नर मुनि जन साधुआं संतों सर्वस्ती नहीं. सतगुरु साहेब संत सब डंडो तुम प्रणाम. आगे पीछे मध हुए तिनको जा कुर्बान. नराकार निर्विषम काल जाल वैभंजनम निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुबेशंदनम. सोहम सुरति समापतम सकल समाना निर्तल. उज्ज्वल हिरंबर हरदमम बेपरवा अथवा है वार पार निमज्जतम. ग्रीव जो सुमर सिद्ध होई गणनायक गलता ना करो अनुग्रह सोई पारस पद परवाना. आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा. चरण कमल लौलाऊं आदंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम रिद्धि सिद्धि दाता सोई. अवगत गुण अतीतम सतपुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी. तन मन अर्पों शीशम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन ध्यान ब्रह्मा विष्णु महेशा. शेष सहस मुख गावे पूज्य आदि गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय ध्यावे. समर्थ जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि अधारा धावे शेष 88. उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी. 33 कोटि अधारा धावे शेष 88. उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी. कर जोरों विनती करूं धरूं चरण पर शीश. गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश. कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम. चरण कमल में राखियो मैं बंदी जाम गुलाम. कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम. गले प्रेम की जेवड़ी जाखे तो जाऊं. तो करो तो बावड़ो दूर दूर करो तो जाऊं. जो राखो तो ही रहूं जो देव सो खाऊं. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म साऱ्या सृष्टीचे रचनाहार कबीर साहेबजींच्या असीम कृपेने तुम्ही सर्व पुण्यात्मे परमात्म्याचा महिमा ऐकण्यासाठी उपस्थित झालात. परमात्म्याच्या शोधात हे आत्मे
त्याच दिवसापासून लागले ज्या दिवसापासून हे त्याच्यापासून दूर होऊन इथे काळाच्या लोकात आले होते. कारण की यांना जे सुख सतलोकात मिळत होते ते सुख इथे नाही मिळाले. आणि या काळ भगवानाने आपल्याला एवढे अज्ञानी केले, त्या परमेश्वराचे नामोनिशाण मिटवून टाकले. आणि आपल्या काळाचा महिमा आणि आपले पुत्र ब्रह्मा विष्णू महेशाचा महिमा इथे पूर्ण विश्वात पसरवला. आणि एवढे अज्ञान भरून ठेवले की आजपर्यंत कोणाला हे माहीत नव्हते की परमात्मा आहे कसा. सर्व परमात्म्याला निराकार सांगत असत आणि सर्व हे देखील म्हणायचे की सद्ग्रंथ आपले जे आहेत प्रत्येक पवित्र धर्माचे ते खूपच सत्य ज्ञानयुक्त आहेत. पवित्र बायबल, पवित्र कुराण, पवित्र गुरुग्रंथ साहेब, पवित्र पुराण, पवित्र वेद, पवित्र श्रीमद भगवद्गीता, हे जेवढेही सद्ग्रंथ आहेत ते सर्वच आम्हाला मान्य आहेत. आणि यात हे देखील आमचे मानणे आहे आणि आम्हाला हे ज्ञान होते की यात जे लिहिले आहे ते सत्य आहे. आणि मग आपण याच्या व्यतिरिक्त जे ज्ञान ऐकून होतो ते अज्ञान होते की ब्रह्मा विष्णू महेश हे अजरामर आहेत, यांचे कोणी माता पिता नाही आहेत, यांचा जन्ममृत्यू होत नाही, हेच सर्वांचे सृजनहार आहेत, साऱ्या सृष्टीचे रचनाकार हेच आहेत आणि यांच्याच भक्तीने जीवाचे कल्याण होईल. हे ज्ञान आपण ऐकून होतो. आणि दुसरे प्रत्येक धर्माच्या प्रत्येक धर्मात असं म्हटलं जायचं की परमात्मा निराकार आहे, त्याचे काही साकार शरीर नाहीये, तो शरीर रहित आहे. तर हे ज्ञान जे आपण ऐकून होतो हे त्याच सद्ग्रंथांचे अनुमोदन करून साक्ष देऊन आपल्याला सांगितले गेले होते. जे सद्ग्रंथ आज आपण आपल्या डोळ्यांनी वाचत आहोत, बघत आहोत, पडताळत आहोत, त्यात काय लिहिलं आहे? ब्रह्मा विष्णू महेश नाशवान आहेत, यांचा जन्ममृत्यू होतो, हे सर्वेश्वर नाही आहेत, यांच्या पूजेने मोक्ष नाही मिळू शकत. आणि परमेश्वराने स्वतः येऊन कबीर परमेश्वरजी 600 वर्षांपूर्वी म्हणाले होते, तीन देव की जो करते भक्ति उनकी कदे ना होवे मुक्ति. गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसार. कहे कबीर निज नाम बिना कैसे उतरो पार. आणि ज्या महापुरुषांना परमात्मा भेटले त्यामध्ये कोण कोण आहेत? आदरणीय धरमदास साहेबजी बांधव गडवाले, आदरणीय मलुकदास साहेबजी, आदरणीय दादू साहेबजी, आदरणीय नानक देव साहेबजी, आदरणीय गरीबदास साहेबजी गाव छोडाणी जिल्हा झज्जर हरियाणा वाले, आदरणीय घिसादास साहेबजी गाव खेकडा आणि जिल्हा बागपूर उत्तर प्रदेश वाले, आदरणीय स्वामी रामानंदजी काशीवाले, या महापुरुषांना परमात्मा या कलियुगामध्ये येऊन सरळ भेटले आणि या दासाला भेटले. तर त्यांनी त्या महापुरुषांना तर आपण मानतोच की ते महापुरुष होते. त्यांनी जे काही आपल्या अमृतवाणीत लिहिले आहे ते सत्य आहे. तर त्यांनी जी परमेश्वराची माहिती दिली आहे ती आणि आपले सद्ग्रंथ काय सांगतात आणि ते आणि परमेश्वराने स्वतः येऊन जे ज्ञान दिले ते तीनही मिळून जेव्हा आपल्याला एकच सल्ला देत आहेत की परमात्मा मनुष्य सदृश आहे, सहशरीर आहे, त्याचे नाव कबीर आहे, तर ते सर्व सद्ग्रंथांमध्ये विद्यमान आहे. सर्व महापुरुष ज्यांना परमात्मा भेटला त्यांच्या अमृतवाणीत विद्यमान आहे.
आणि स्वतः परमेश्वराने येऊन सांगितले, हम ही अलख अला हैं, कुतुब गोस और पीर, गरीबदास खालिक धनी, हमरा नाम कबीर. तर जे आपण ऐकत होतो तो लोकवेद होता. लोकवेद म्हणजे दंतकथा, यथार्थ ज्ञान नसून एक परंपरागत ऐकीव ज्ञान पुढे चालत येते, त्याला लोकवेद म्हणतात. आणि त्याच आधारे आपण पूजा करत होतो. लोकवेदाच्या आधारे आपण सद्ग्रंथांच्या आधारे भक्ती करत नव्हतो. ज्या कारणाने आज मानव शरीराला एवढी हानी झाली की आपले पूर्वज प्रेत झाले, त्यांचे मग पिंड पूजले जातात, श्राद्ध घातले जाते. आपण इथे पिंड आणि श्राद्धांमध्ये गुंतलो आहोत असं समजा ते पशु होऊन कुठे फिरत बसले असतील. तर हे ते सर्व कारण ठरले. आध्यात्मिक ज्ञानापासून अपरिचित ज्या व्यक्ती होत्या त्या गुरुपदी विराजमान झाल्या. ते केवळ एक भाषा जाणत होते, संस्कृत. आणि ज्या कारणाने आपल्याला काही शंका उत्पन्न नाही झाली की यांना सद्ग्रंथांचे ज्ञान नसेल, कारण की सर्व सद्ग्रंथ जे पुरातन ग्रंथ आहेत ते सर्वच्या सर्व संस्कृत भाषेत विद्यमान आहेत. आता तर हिंदी अनुवाद झाला आणि याच कारणाने आपण आजपर्यंत भगवानापासून दूर राहिलो आणि आपले बरेचसे मनुष्य जन्म आपण वाया घालवले. परमात्म्याच्या भक्तीत रुची नाही राहिली. आता तर भक्ती आणि आस्था शेवटच्या घटका मोजत होती. काहीच वर्षांनंतर या पृथ्वीवर कोणी परमात्मा म्हणणारा माणूस राहिला नसता. या नकली संतांनी, या नकली पंथांनी आणि यथार्थ भक्ती न मिळाल्याने मनुष्याला काही लाभ नाही झाला. परमात्म्यासाठी भटकत आहेत, शेवटी त्यांना तिथून काही दिलासा मिळत नाहीये. तर सर्वांनी दुसरा मार्ग अवलंबिला. जवळजवळ टेन्शन परमात्म्यापासून दूर असते. जेव्हा कर्मसंस्कार वाईट संपून जातील, टेन्शन संपून जाईल, भले कुठल्याही प्रकारचे रोगाचे असेल किंवा इतर काही अजून कहाणी आहे किंवा कारण आहे किंवा कर्ज आहे, तर जोपर्यंत तो परमात्मा भेटणार नाही ते कर्म नाही नष्ट होणार. समर्थ भगवान नाही भेटला तर ते कर्म नष्ट होणार नाही, पापकर्म नष्ट होणार नाही. आणि पापकर्म नष्ट नाही झाले तर टेन्शन नाही संपू शकत. तर ना ती साधना मिळाली, ना तो भगवान मिळाला आपल्याला, ना कोणी असा संत भेटला की ते ज्ञान सांगेल आणि आपल्या या पापांचा नाश करेल. आणि जो महापुरुष, ज्यावेळी हे महापुरुष होऊन गेले, ज्यांना भगवान भेटले, त्यांनी हेच ज्ञान सांगितले जे दास आज तुम्हाला सांगत आहे. आणि परमेश्वराने हेच ज्ञान सांगितले. परंतु त्यावेळी आपण नाही समजलो त्या महापुरुषांची वाणी, त्यांचे ज्ञान, कारण की आपण शिक्षित नव्हतो. परमात्मा तुम्हाला शिक्षित करू इच्छित नव्हता. सतयुगापासून आणि या कलियुगापर्यंत, कलियुगाच्या 50 वर्ष आधीपर्यंत आजपासून कोणीही शिक्षित नव्हते. कारण की या शिक्षणाने आपल्याला अभिमानी आणि बेईमानी केले. आपण आपले टेन्शन संपवण्यासाठी भगवानांकडून दिलासा मिळाला नाही, तेव्हा आपण कोणीतर दारू प्यायला सुरुवात केली, कोणी श्रीमंत होण्यासाठी लाच घ्यायला सुरुवात केली, हे दुप्पट पाप गोळा केले. तर ज्या कारणाने परमात्म्याला तुम्हाला शिक्षित करावे लागले, कारण की याच्या व्यतिरिक्त काही मार्ग नव्हता. तुमच्यापर्यंत आपला संदेश भगवान पोहोचवू शकतील असे विज्ञान मालकाने दिलेले आहे ना. हा मनुष्य इथेच होता. 43,20,000 वर्ष आहेत 4 युगात आणि 3 युगे संपली. जवळजवळ 40 लाख 39 लाख वर्ष गेली एका चतुर्युगाची. तर आत्तापर्यंत आपण शिक्षित नाही झालो, कारण की परमात्म्याला तुम्हाला बेईमान करायचे नव्हते आणि अहंकारी, अभिमानी. आणि आता हे शिक्षण यासाठी द्यावे लागले. आणि ना याच्या आधी कुठले असे विज्ञान घडू शकले जे आज घडत आहे. कॉम्प्युटर आहे, इंटरनेट सिस्टीम तयार केली, मोबाईल तयार केले आपल्या लेकरांसाठी. आत्ता हे 10-5 वर्षांपासून, 10 वर्षात आत्ता आविष्कार केला परमात्म्याने. हे गॉड गिव्हन बुद्धी आहे.
हा कोणत्या मनुष्य स्तराचा शोध नाही आहे. आणि परमात्म्याने यासाठी दिले की सर्व लेकरे माझे हे ज्ञान परत परत बघतील, प्रमाण तपासतील आणि मग चालता फिरता काम करता करता माझा महिमा ऐकतील. कारण की आपण बिझी खूप झालो आहोत, खूप आपण व्यस्त झालो. काम तर खूप कमी झाले, कारण की मशीनने सर्व कामं होत आहेत आणि तरी आपण एवढे व्यस्त आहोत, वेळ नाही भगवानांची 2 क्षण भक्ती करण्यासाठी. या विज्ञानाने चक्र फिरवली, या धनाची हाव वाढली आपल्यामध्ये, तर या ज्ञानाने ही माया जमवण्याची हाव कमी होईल आणि भक्तीची हाव वाढेल. आणि तेव्हा हा आत्मा परमात्म्याच्या भक्तीमध्ये दृढपणे रमेल. तर त्यासाठी भगवानांनी ही वेळ निवडली आणि ते खरे ज्ञान, खरी भक्ती, यथार्थ भक्तिविधी आज या दासाला उपलब्ध केली. आणि त्याचबरोबर आता सन 1994 दासाला आदेश झाला होता ही दीक्षा देण्याचा. आता त्याच्या लगेचच नंतर 5-7 वर्षाच्या आतच हे TV चॅनेल्स झाले आणि यांचा पूरच आला. तर काळाने आपला डाव खेळला की या सर्व TV चॅनेल्सवर आपल्या दूतांकरवी नकली ज्ञान प्रचार करायला सुरुवात केली. आणि मग जेव्हा आमचा नंबर आला सन 2003 आम्ही प्रयत्न केला होता. आस्था चॅनेलवर 3-4 महिने चालले होते. जर त्यावेळी हे ज्ञान 6 महिने अजून चालले असते, सगळी उलथापालथ झाली असती, सर्व विश्व जागं झालं असतं, तर या नकली संतांना, या नकली आचार्य आणि शंकराचार्यांना चिंता वाटली की जर हे ज्ञान जनतेपर्यंत पोचले तर आपली सुट्टी. तर यातून सिद्ध होते की या लोकांना भगवान नको आहे, ना हे कल्याण चिंततात कोणाचे, केवळ स्वार्थ इच्छित आहेत. तर ते एकदम आमचे बंद पाडले. काही हरकत नाही. त्याच्यानंतर असं कांड केलं, करोंथा कांड. खोटं बोलून खोटं बदनाम केलं. रामपाल निंदा करतो, तिथे असं होतं तसं होतं. त्यांचा उद्देश हा होता की याला संपवावं आणि तुमची पोल खुलायला नको आणि जनतेचे कल्याण नाही व्हावं. त्यांचा उद्देश हाच आहे. परंतु त्या परमात्म्याचं वचन आहे की हे ज्ञान संपूर्ण विश्वात जाईल, संपूर्ण विश्व भक्ती करेल. परमात्म्याची लेकरं आहेत. जे आमचा विरोध करत आहेत ती देखील भगवानांचीच लेकरं आहेत, ती परमात्म्याची लेकरं आहेत. परंतु हा काळ त्यांचा दुरुपयोग करत आहे, त्यांची कर्मे बिघडवत आहे. तर परमात्म्याने दया केली की बघा, आधीपेक्षाही 1000 पटीने वाढली आहेत आमची संगत देखील, आमचा प्रचार देखील. तर हा परमात्म्याने चालवलेला मार्ग आहे त्याच्या एका वचनाने सर्व ब्रह्मांड तयार झाली आणि आपल्या जागी फिरत आहेत. कोणी त्यांना थांबवून दाखवावं वैज्ञानिकांनी? अशाच प्रकारे हे परमात्म्याचे वचन आहे. त्याच्या वचनाने हे ज्ञान संपूर्ण विश्वात जाईल. 2 दिवस मागं पुढं सर्वांना मानावं लागेल, कारण की खूप दिवस पाहिले परमात्म्याने आपल्या लेकरांना तडफडत भोगत 3 युग देऊ केली काळाला. आणि किती संतोष केला मालकांनी. कोणाचं लेकरू दुःखी असेल, आई वडिलांना चैन नाही पडत. आता त्यांना माहीत होते हा दुःखी आहे. सतयुग, त्रेता, द्वापारमध्ये देखील दुःखी होते, परंतु एवढे नव्हते जेवढे कलियुगात झाले. तर या कलियुगात इथपर्यंत यायचे होते तुम्हाला घेऊन, आणि ज्या आता तुम्हाला ते ज्ञान द्यायचं आहे, आपल्या शरणी संपूर्ण विश्वाला मालक घेणार आहेत आणि तुमचे कल्याण होईल, संपूर्ण विश्वाचं कल्याण होईल. हे परमात्म्याचं वचन आहे. आता प्रसंग आहे, आता विश्वात कोणीही जीव सुखी नाही आजच्या दिवशी.
आणि जी साधना ते करायचे ती देखील फेल झाली, कारण की करता करता दुःखी आली तुमच्यावर. ती साधना योग्य नाही. भगवानाच्या भक्तीने दुःखी माणूस सुखी होतो, आणि करता करता दुःख होत आहे, संकटे कोसळत आहेत, तर ती भक्ती नाहीये, साधना नाहीये, आणि तो भगवान नाहीये ज्याची तुम्ही साधना करायचात. तर आता परमात्म्याने ती कृपा केली आहे की यथार्थ ज्ञान या दासाला दिलंय, आणि सन 1994 पासून आजपर्यंत जवळजवळ 20 वर्ष झाली आहेत. तर हेच ज्ञान सुरुवातीपासून दास सांगत आला आहे, आणि सन 2000 नंतर सद्ग्रंथ पाहिले आहेत दासाने 2001 मध्ये. तर त्यावेळी सद्ग्रंथात पाहिले तर जे ज्ञानपूर्वी दास सांगत आला होता आणि जे मंत्र नाम आधीपासूनच देत आला होता ते आपल्या सद्ग्रंथात जसेच्या तसे मिळाले. तर अजून उत्साह आणि आनंदाला परिवार नाही राहिला की परमात्मा या सद्ग्रंथांशी हे ज्ञान जर जुळून आले तर तुमची लेकरे तुम्हाला ओळखू शकतील. नाहीतर जर आम्ही ज्ञान ऐकवत राहिलो कबीर साहेबांची केवळ वाणी घेऊन किंवा या महापुरुषांची वाणी घेऊन, हे भक्त तुम्हाला दृढतेने नाही मानू शकणार. मग असे ज्ञान दाखवले दात्याने, सर्व वेद साक्ष, सगळे सद्ग्रंथ प्रमाण देत आहेत, कबीर इज गॉड, कबीर इज गॉड. कोण कबीर? तो धाणक कबीर, विणकर कबीर, जे काशीमध्ये 120 वर्ष राहिले, आपल्या ज्ञानाचा प्रचार देखील करायचे, साऱ्या ब्रह्मांडांचे संचालन त्या झोपडीत बसून करायचे, आणि आपल्याला ज्ञान देखील द्यायचे. ते प्रत्येक युगात अशा लीला करतातच करतात. तर आता काळाने परमात्मा या काळाला म्हणाला होता, प्रथम कलियुगामध्ये नाही, प्रथम सत्ययुगामध्ये जेव्हा परमेश्वराने पाहिले की सर्व जीव दुःखी झाले, हाहाकार माजलाय, आपण जेव्हापासून या काळाच्या लोकात आलो आहोत आपण ते सुख विसरू शकत नाही आहोत, जे आपण सोडून आलो आहोत. परंतु आपल्याला माहिती नाही की ते आहे कुठे. याने एवढी भुरळ पाडली की ते आहे कुठे. ते सुख आपण इथेच शोधत आहोत, या मिठाच्या पोतडीत, या मिठाच्या बाजारात आपण साखरेची चव शोधत आहोत. आणि साखर आणि मीठ हे एकसारखेच दिसतात, दिसायला एकसारखेच असतात, परंतु त्याच्या चवीमध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. तर हा काळ देखील भगवान आहे इथला. इथली व्यवस्था आपण बघत आहोत, जसे दिवस रात्र होत आहेत, थंड वारा वाहत आहे, फळदार वृक्ष आहेत, आणि जमिनीत पाणी आहे, खूप सुंदर पाणी आहे, गोड आहे. या सुविधा बघतो आपण, तर आपल्याला वाटतं की हा नक्कीच भगवान आहे, ज्याला आपली एवढी चिंता आहे, किती चांगली फळे फ्रूट दिलेले आहेत, आपोआप वाढली आहेत ही. तर ही आहे मिठाच्या पोत्याची चव. इथली जी सुखे आपल्याला दिसून येतात, आणि जेव्हा आपण सतलोकातील ती व्यवस्था पाहू, तिथली सर्व फळे आणि त्याची टेस्ट चाखू, हे मिठासारखे वाटेल. तर हे सुख तिथे आहे जे आपण शोधत आहोत. दुसरं सुख तिथं काय आहे? तिथे जरा आणि मरण नाहीये. जरा म्हणजे वृद्धावस्था, आणि मरण म्हणजे मृत्यू. तिथे जन्म आणि मृत्यू, वार्धक्य आणि मृत्यू नाहीये. एकदा जन्म नक्कीच होईल तिथे जाऊन तुमचा, म्हणजे जसा इथे झाला आहे तसाच तिथेही होईल. आणि मग तुमचे कुटुंब बनत जाईल. आता जसे तुमचे कसे आवडतात आई वडील, भाऊ बहीण, नातेवाईक, नातवंड, नातू, नात, पणतू पणती, आणि किती आवडतात, किती प्रेम आहे तुमचं. आणि मग तुम्ही यांच्यात नाही राहू शकत, आणि हे देखील कधी तुम्हाला सोडू शकतात. काळाचा न जाणो कोणावर कधी अटॅक होईल. मग आपण रडतो, डोकं आपटतो, एवढी प्रिय वस्तू मग परत बघायला नाही मिळत.
आणि मग तसंच रडत रडत आपण देखील मरतो कधी. तर हे जे दुःख आहे हे तुम्हाला याचे सतलोकातील सुख दृढ करेल आणि इथून मन उठेल. आणि याची पद्धत सांगितली आहे की तुम्ही तुमच्या सर्व नातेवाईकांना आणि नाहीतर कमीत कमी आपल्या संपूर्ण कुटुंबाला परमात्म्याच्या भक्तीशी जोडून द्या. इथे तर एकदा सर्वांना जायचंच आहे, हे तर अंडरस्टूड आहे. ही तर न मानण्यासारखी गोष्ट नाही आहे की आपण मरणार नाही. ही दुसरी गोष्ट आहे की आत्ता नाही मरणार, पण कधीतरी तर मरणार. तर हे स्थान आपलं नाही आहे. आज या संपत्तीला आपले मानत आहोत, पण मृत्यू झाल्यावर पुन्हा त्यामध्ये आपला वाटा नाही आहे. न जाणो कोणत्या देशामध्ये जाऊन आपला जन्म होईल. तर ही इथली वस्तू आपली कुठलीही नाही आहे. हा अस्थायी हा आपला मुक्काम आहे, अस्थायी निवास आहे. आणि याला तुम्ही स्थायी करण्याची कुचेष्टा करत करत अनेक युगे गेली, असंख्य युगे गेली. मरतो, मग विचार करतो, घर बांधू, बंगला बांधू, थाटात राहू, तेवढ्यात मृत्यू होतो. ही आपली चूकच आहे. बाकी मग त्याच स्पीडने चालले आहेत. तर इथून निघण्यासाठी या ज्ञानाचा आश्रय घ्यावा लागेल, आपल्याला आधार घ्यावा लागेल. आणि त्यानंतर मग भक्ती करा. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत भक्ती केली तर जे तुमचे जे प्रिय सदस्य आहेत परिवारातले, त्यांचंही रक्षण भगवान करेल. जोपर्यंत इथे राहाल तोपर्यंत दुःख दूर झाले. आणि जेव्हा जाल तेव्हा आरामात आरामात जाल. भक्ती करणाऱ्याचा मृत्यू असा होईल की तुम्हाला समजणार पण नाही. असे जाल पटदिशी आणि तुम्ही बसलेले असाल सतलोकात, परमात्म्याच्या सोबत फिरत असाल. एक भक्तिहीन प्राणी आणि दुसरा भक्ती करणारा भोगून मरतो, तडफडून मरतो. किंवा कोणी अचानक हार्ट अटॅक येऊन मरतो तर तो दुःखात नाही आहे. त्याला यमाचे दूत दिसून येतात. तो एकदम पटकन शरीर सोडून पळून जातो आणि त्याला हार्ट अटॅक म्हणतात. दुःखी तर आपण होणारच, कारण की मनुष्य जीवच निघून गेला त्याच्यातून. तर मग त्याची दुर्गती अजून खूप होते पुढे जाऊन. परंतु परमात्म्याच्या भक्तांचे ते संकट देखील टळेल. तुमची लेकरे देखील सुखी राहतील. तुमचे कुटुंब इथे देखील त्रासातून वाचेल. परंतु भक्ती करावी लागेल आणि मर्यादेत राहावे लागेल. मग तुम्ही सतलोकात जाल. सर्व लेकरे भक्ती करणारी हळूहळू सर्व तिथे इथे, कारण की ते ज्ञान असे घर करेल प्रत्येक प्राण्यात, लेकरात, प्रत्येक सदस्यात, की इथे तर आपले काहीच नाही. आणि एक ध्यानात ठेवा, कोणी प्राणी मरत असेल तो सदस्य घरातला, तर त्या म्हणजे शरीर सोडत असेल भक्त, त्याला आठवण करून द्या की या विश्वाच्या या कोणत्याही गोष्टीत आस नको ठेवूस, नाहीतर अडकशील मग परत. परमात्म्याने गुरुजींनी जे ज्ञान दिले आहे तिथे सतलोक आहे, तिथले स्मरण करा. तुम्ही चला आम्हीही येत आहोत मागून, आम्ही कुठे कायम राहणार आहोत. तर त्यावेळी त्यांचे इथून मन हटवा. आता पूर्वी काय करायचे, जेव्हा तो मरायला लागायचा त्याला विचारायचे तुला कोणाची आठवण येत आहे, आणि कधी म्हणायचं मला आमका नातू आठवत आहे, त्याला बघायचे मग मरेन. ते नातवाला बोलावून घेतात, मग तो मरण पावतो. म्हणजे ती आस तिथेच राहिली, परत तिथेच फिरून त्या नातवाकडे येऊन म्हैस होऊन उभा राहील, किंवा कुत्रा होऊन त्या गल्लीत येऊन बसेल त्या नातवाच्या आणि नातू मारेल डोक्यात काठी. मग तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. ठीक आहे, जोपर्यंत तुमचे संस्कार आहेत प्रेमाने राहा आणि यांनाही भगवानाची लेकरे समजून त्यांची सेवा करा, चांगलं मार्गदर्शन करा, प्रेमाने ठेवा, वाईटापासून वाचवा आणि भक्तीशी जोडा. हे तुमचं परम कर्तव्य ठरतं. आता जो प्रसंग चालला आहे की काळ भगवानाने परमात्म्याकडून एक वचन घेतलं होतं. परमात्म्याने जेव्हा पाहिलं की इथे जीव खूप दुःखी झाले आहेत, कोणाचा पाय मोडलाय, कोणाची आई मेली, कोणाचे वडील मेले, कोणी कुठल्या त्रासाने दुःखी आहे, कोणी कुठल्या त्रासाने दुःखी आहे, कोणी गाढव झाला, कोणाला कुत्रा बनवलं. ही परमात्म्याला
तुमची जी हाक त्याला तिथे मालकाच्या चरणी पोहोचली, हा हाककार माजला. आता जो कोणी, जसे आपण देखील जसे श्री विष्णूजींचा पुजारी होता हा दास, श्रीकृष्ण रामाचा आणि हनुमानजींचा, आणि मग तरीही शेवटी असं म्हणत असतात, काही आपत्ती आली की हे सत्य भगवान, हे सत्य मालक, म्हणजे यांच्यापासून हटून वृत्ती कुठे वेगळीकडे जायची खऱ्या मालकावर. आपण त्याला आत्ता समजलं, हे सतसाहेब जसं म्हणतात, हाच आहे तो खरा मालक, म्हणजे रियल गॉड, वास्तविक परमात्मा. आता लक्षात आले तो खरा मालक कोण आहे आणि तोच सर्व दुःखे निवारण करणार आहे. तर त्या खऱ्या मालकाने आपली हाक ऐकली. तर परमात्मा पहिल्यांदा जेव्हा या काळाच्या लोकात आले, तेव्हा या काळ भगवानाने परमात्म्याशी विवाद केला होता, कारण परमेश्वर त्याचा पुत्र जोगजीतच्या रूपात होते. तर त्याने काळाने विचार केला की जोगजीत आला आहे तर परमात्म्याचा काही संदेश आणला असणार. हा इथला जो भगवान आहे परमेश्वराला खूप घाबरतो. कबीर भगवानांना, त्या खऱ्या मालकाला, जसे गरीबदास साहेबजींनी आपल्या वाणीत म्हटले आहे की काल डरे करतार से जज जज जगदीश और जोरा जोड़ी झाड़ता पग रद डारे शीश. तर हा त्या परमात्म्याला खूप घाबरतो. आता त्याला हे समजलं की जोगजीत माझ्या लोकात आला आहे म्हणजे काही विशेष बाब आहे. तर त्याने आधी कारण विचारलं की जोगजीत, तुम्ही मला तिकडून हाकललं होतं, तुम्ही सृष्टी रचनेत वाचता. परमात्म्याने जोगजीतच्या रूपात येऊन याला तिथून 21 ब्रह्मांडांसहित आपल्या सतलोकातून निष्कासित केले होते. तर या कारणाने त्याला या गोष्टीचे वाईट वाटले की तू माझ्या लोकात का आलास? जेव्हा तू तुझ्या लोकातून मला हाकलले होतेस, आता तू माझ्या लोकात कसा आलास? हे तर मी तप करून मिळवलंय, तुझा यात कोणताही रोल नाहीये. या गोष्टीमुळे खूप दुःखी झाला तो. कोण? काळ. मग त्याने विचार केला की काही निरोप आणला असेल, आधी तो विचारून घेतो, मग त्याच्याशी मी युद्ध करेन, याला मारेन. तर परमात्मा जोगजीत रूपात उभे होते. ते म्हणाले की ऐक काळ, परमात्म्याचा निरोप ऐक. तू असा जुलूम केला आहेस, परमात्म्याच्या आत्म्यांचे काय हाल केले आहेस. हा हाकार माजवून ठेवलाय, वेळेवर यांना अन्न नाही, आणि कशी यांची स्थिती करून ठेवली आहे, कोणतीच सुरक्षा नाही. कोणाची आई मिली, कोणाचा पिता मरत आहे, कोणाला पशु केलं आहे, कोणाला कुत्रा करून ठेवलंय. हे हाल भगवानांना बघवले नाहीत, म्हणून मी आलोय. आणि ऐक त्यांचा निरोप, मी खाली जाईन सर्व ब्रह्मांडात आणि तुझी पोल खोलेन, तुझे बिंग फोडून टाकेन. तू भगवान नाहीयेस, हा काळ आहे. हा तुम्हाला खाण्यासाठी इथे थांबवून ठेवत आहे आणि सगळी तुझी गोष्ट सांगेन, परमात्म्याची खरी गोष्ट सांगून सृष्टीरचना ऐकवून त्यांच्यात दृढता आणेन आणि खरे नाम माझ्याकडे आहे, परमात्म्याने दिलेले ते नाम ऐकवेन. त्यांची भक्ती करून ते सरळ तिकडे निघून जातील जिथून ते आले होते. आता ही गोष्ट ऐकून त्या ज्योती निरंजन काळाला खूप मोठे दुःख झाले आणि एवढा राग आला की या जोगजीतला आत्ता संपवून टाकावे, कारण हा तर माझा विनाश करेल, उजाडून टाकेल मला. जर खालील प्राण्यांना परमात्म्याची माहिती झाली तर हे सर्व पळून जातील आणि तू इथे एकटा राहशील आणि तुझी बाग उजाड होईल, तुझी शेती संपून जाईल. हा तर आपली शेती करून पाळत आहे, सत्य समजून चला. ही काही दासाची स्वतःची मनगढंत कहाणी नाहीये, हे गॉड गिव्हन स्पिरिच्युअल नॉलेज आहे. स्वतः परमात्म्याने येऊन सांगितले आहे की तू इथे जन्म मृत्यूमध्ये का दुःखी आहेस, की याला 1,00,000 मानव शरीरधारी प्राणी रोज खावे लागतात.
आणि ज्या कारणाने याने तुम्हाला इथे पाळून ठेवलं आहे, जसं कसाई बकरे पाळतो. पुण्यात्म्यांनो, ज्या दिवशी ही तुमची भांग उतरेल ना, इथली सगळी नशा उतरेल या काळाची, या खोट्या व्यवस्था बघून तुम्ही भुलून फिरत असता. कोणी मंत्री झाला, कोणी महामंत्री झाला आणि भटकत आहात. सारा दिवस या खेळण्यांशी खेळून हे जीवन वाया घालवता. आज तर महामंत्री झाला, प्रधानमंत्री झाला, साऱ्या पृथ्वीचा पती झाला आणि आता पुढच्या जन्मी काय होणार? गाढव होणार. तेव्हा कुठे जाईल तुझी प्रभुता? तर परमात्म्याला आपल्या लेकरांचे पुढचे दुःख दिसत असते आणि आपल्याला ज्ञान झाले, आपल्याला देखील यांचे पुढचे नेक्स्ट पाऊल दिसून येते. हे विहिरीत पडणार पुढे जाऊन. तर आपल्याला वाटते की यांचा हात धरावा, यांना विहिरीत पडू नाही द्यावे, यांना सत्य भक्ती आणि सत्य ज्ञान सांगून यथार्थ भक्ती आणि यथार्थ कमाई या भक्तीची यांच्यामध्ये रुची निर्माण करावी. हे आपले कर्तव्य झाले भगवानांच्या आदेशानुसार. तर या काळाने तुम्हाला असं पाळून ठेवलं आहे जसं कसाई बकरे पाळतो. आता कसायाच्या तुम्ही बघता, कसायाच्या बकऱ्यांना, बकरे आणि बकऱ्या, नर मादी दोघांना एकत्र सोडून देतो. एक मोठं कुरण तयार करतो शेतात, घास फूस झाडपाल्याचं, आणि त्याच्या चारही बाजूंना कुंपण लावून टाकतो. एक शेड तयार करतो, एक झोपडी त्यांच्यासाठी ऊन पावसातून वाचण्यासाठी, आणि एक सरोवर बांधतो, तलाव तिथे त्यांना पाणी पिण्यासाठी. तिथे चरतात, पाणी पितात, ऊन पावसापासून वाचण्यासाठी झाडाखाली किंवा शेडच्या खाली येतात. आणि तो कसाई जेव्हा जातो त्या बकऱ्यांकडे, त्यांना समजतं किंवा कसायाचे नोकर जातात, तर ते या भोळ्या प्राण्यांना असं वाटतं की हे किती दयाळू आहेत सगळे, आमची किती देखभाल करतात, किती काळजी घेत आहेत आणि कशा सुविधा देऊ केल्या आहेत. तर ते खूपच नेक स्वामी वाटू लागतात. परंतु जेव्हा त्याला गरज पडते कसायाला, तो काढून घेतो 10 पाहिजेत, 20 पाहिजेत त्यांच्यातल्या. तेव्हा नाही बघत की कोणाचा मुलगा येतोय की कोणाची आई आली आहे किंवा सगळं कुटुंब भलेही आलं असेल, बेशक येऊ देत. कसाई कोणाला म्हणतात? तर पुण्यात्म्यांनो, जेव्हा कधीकधी तो कसाई किंवा त्याचे नोकर जेव्हा त्या बकऱ्यांमध्ये जातात, शेळ्यांमध्ये, तर त्याला भला माणूस समजून त्याच्यावर प्रेम करू लागतात. त्याच्याकडे पळत जातात, त्याच्यावर प्रेम करतात, असे वर पाय उचलून छातीशी कवटाळू पाहतात आणि त्याचे हात चाटतात. तो बघत आहे असा हात लावून. तो कसाई बघत आहे की कोणामध्ये किती मांस भरले, कोणामध्ये किती आहे, आधी कोणाचं तिकीट कापावं. आणि त्या चाटतात. स्वामी चांगला मालक समजून त्याला प्रेम देतात. तर परमात्मा सांगतात की तुम्ही या सुविधा बघून अशा समजुतीत आहात की भगवान मोठा दयाळू आहे, आणि मग दुःखच दुःख कोसळवतो. कोणाचं कुटुंब नष्ट झालं, कोणाची आई मारली गेली, कुठं पूर आला, कुठे रोगाने, कुठे दुर्घटनेत हाहाकार माजलाय किंवा अन्य कोणत्या आजाराने. तर त्यावेळी तुमची बुद्धी एवढी नाही चालत की ही वीज का कोसळली या कुटुंबावर. आपण विचार करतो की आपण नाही मरणार, आपण ठणठणीत आहोत. त्या दुर्घटनेच्या आधी ते देखील ठणठणीत समजत होते. तर हा भ्रम दूर होईल या सत्संगातून, कारण की हा सत्संग आहे आणि भगवानाने दिलेले सांगितलेले ज्ञान आहे, 100% सत्य आहे. आपण वेगवेगळ्या व्यवस्थेत अनेक दिवसांपासून बांधलेले आहोत, त्यामुळे बऱ्याच वेळा आपली बुद्धी स्वीकार नाही करत की हे असं कसं होईल. हा कसं खातो? शरीर तर इथेच राहतं. जसं काजू, तुम्ही बदाम पाहिले असतील, बदाम वरचं कव्हर खायचं नसतं, आत गर असतो. अशाच प्रकारे हे शरीर जे वरचं असतं ते तर आतला गर करण्यासाठीचं कव्हर आहे. म्हणजे सूक्ष्म शरीर आहे याच्या आत. त्याच्या आत आपण सर्व आयुष्यभर जे खातो पितो आणि जी काही व्यसनं करतो, त्या सगळ्यांचा अंश त्या सूक्ष्म शरीरात लुप्त होतो. बाकी तर शरीर या स्थूल शरीराचं पालन पोषण करण्यातच व्यस्त असतं आणि काही त्याच्या आत सामावतं. जसं तुम्ही बघता की हुक्का, बिडी, दारू ही तपकीर आणि हे अफीम या खायच्या गोष्टी आहेत आणि सर्वात जास्त सगळ्यांच्या घरात पोचल्यात.
कलियुगात एखादाच कोणी वाचला असेल, व्यक्ती वाचली असेल, तर घर नाही वाचलंय. तर हे का खात आहेत? कारण की हे मन आहे, याने आपले एजंट सोडलेत. काळाचे दूत आहेत हे दुसरं रूप काळाचं समजा. आणि याला वाटतं की जास्त टेस्ट याला मिळावी, खावी, हुक्का प्यावा, तंबाखू प्यावी, खावी, याचा तेवढाच अंश त्यात जाईल सूक्ष्म शरीरात. आणि मग त्यांना भाजून एक तप्तशिला खूप मोठीशी आहे तव्यासारखी दगडाची, त्यावर टाकतो 1,00,000 प्राण्यांना, सूक्ष्म शरीराला. हे स्थूल शरीर इथेच राहून जातं. याच्या अंतिम संस्कारात आपण व्यस्त असतो. कधी याचे पिंड घालतो, कधी गंगेत सोडतो, कधी 13वा करतो, आणि तो तप्तशिलेवर भाजला जात असतो. तर मग त्यातून जी घाण निघते, ते सूक्ष्म शरीर भाजल्यावर जीव मरत नाही सूक्ष्म शरीरात, परंतु दुःख खूप होतं. ह्याला हा काळ खातो. ज्या कारणाने त्याने इथे तुम्हाला पाळलं आहे, थांबवलं आहे. आता इथे प्रश्न एक अजून येतो मनात. सृष्टीरचना तर तुम्ही वाचता, तिथे हे लिहिलेलं आहे की परमात्म्याने याला शाप दिला. 1,00,000 मानव शरीरधारी प्राणी नित्य खाण्याचा. तर कारण की आपण लेकरे आहोत, आपल्या मनात शंका ढिगभर येतात जेव्हा पहिल्या वेळी हे ज्ञान ऐकतो तेव्हा. तर बऱ्याचशा त्रुटी जाणवतात की परमात्म्याने 4 युगे याला का देऊ केली, 3 युगे का दिली, आधीच नकार द्यायचा होता. हे आधी तर तुम्हाला तिथे अडवतच होते सतलोकात की तुम्ही नका जाऊ, याचं म्हणणं नका ऐकू, याच्याकडे नका बघू. तेव्हा कुठे आपण ऐकलं होतं? तेव्हा भगवानाला आपण धोका दिला आणि आपल्या पायावर कुऱ्हाड मारून आज इथे हे गाढव कुत्रा होऊन इथे दुःख भोगत आहोत. तर परमात्म्याला माहीत होतं की सतयुग त्रेता द्वापारमध्ये हे माझं नाही ऐकणार, कारण की यांना सुख मिळेल यांच्याच कर्माचे, मागच्या संस्कारांचे. जे सतलोकातून धन घेऊन आले होते भक्तीचे, आता ते तुमचं चालत राहिलं आणि कलियुगात आल्यावर ते संपून जातं. आणि परमात्मा तुम्हाला अशी भक्ती देईल, जी दास तुम्हाला देईल, तुम्ही तेवढेच चार्ज व्हाल त्या भक्तीने, या मंत्रांनी, आणि तेवढेच भक्तियुक्त व्हाल जेवढे तिथून संचित होऊन आला होतात. भक्ती सॅच्युरेटेड होती, परिपूर्ण होतात, आणि याचे कर्ज देखील उतरेल ज्या कारणाने थांबवता येतो तुम्हाला. तर असे आपण परत जाऊ. ती भक्ती दासाकडे उपलब्ध आहे, या विश्वात कोणाकडेच नाहीये. आणि आता सगळ्यांचे कल्याण होईल जर या मार्गावर चालू लागला तर. हे तर मालकाचं वचन आहे, होणार. तर सतयुग त्रेता द्वापारमध्ये आपण जास्त दुःखी नव्हतो. वातावरण चांगले होते, दष्टपुष्ट शरीर होते, लांबलचक आयुष्य होते, निरोगी शरीर होते. मृत्यू कधीतरी यायचा. तर सांगण्याचा अर्थ हा आहे की आता परमात्म्याला माहीत होते की जेव्हा यांची बॅटरी डिस्चार्ज होईल, पुण्य अगदी संपून जातील, आणि ज्या साधना हे सतयुग त्रेतामध्ये करत होते त्याचेच त्यावेळी त्यांना सुख मिळत आहे असं वाटत होतं. त्यामुळे सुख नव्हतं मिळत, ते तर तुमच्या संस्कारांमुळे मिळत होते. आता कलियुगात परमात्म्याला माहिती होतं की काळ जो आहे, आता काळ काय म्हणाला होता की कलियुगात हा प्रसंग नंतर ऐकवेल दास तुम्हाला. तर प्रसंग हा चालू आहे की सतयुग त्रेता द्वापारमध्ये तुम्ही एवढे दुःखी नव्हतात, त्यामुळे भगवानापासून लांब राहिलात. आणि ज्या साधना तुम्ही करत होतात तुम्हाला वाटत होतं की त्यामुळे मला लाभ होत आहे, आणि आता तुम्हाला त्या साधना देखील करत आहात आणि त्यातून लाभ नाही होत. कारण की आधी तर तुमची पुण्य होती, तीच फळत होती. तुम्हाला वाटायचं की या साधनेने होत आहे. आता काय केलं काळाने? जेव्हा परमात्मा म्हणाले काळाला की मी खाली जाईन, तुझं पितळ उघडं पाडेन आणि सगळ्यांना यथार्थ भक्ती, यथार्थ ज्ञान सांगेन, खऱ्या भगवानाबद्दल त्यांना माहिती देईन आणि सगळ्यांना नाम देऊन मी परत पार करेन, यासाठी मी खाली जाईन. तर काळ म्हणतात की एकदम इतका माझ्यावर असा तुटून पडला. धरमदासजींना सांगत आहेत परमात्मा, कबीरजी. तर मी धरमदास सतनामाचं सुमरण सुरू केलं.
आणि या सतनामाच्या सुमरणानेच त्याच्यावर एवढा वाईट परिणाम झाला की एवढे भयंकर रूप धारण करून माझ्यावर चालून आला होता तो. एकदम असा पडला जमिनीवर जसे पक्ष्याचे पंख छाटले जातात, पडून पडून तडफडत असतो, तो विवश होतो उडण्यासाठी, अशी स्थिती झाली. असा तळमळत आहे पडल्या पडल्या. एका सुमरणाचा एवढा परिणाम झाला त्याच्यावर. तर पुण्यात्म्यांनो, इथे परमात्मा आपल्यालाही सतर्क करतात की कधीही तुमच्यावर काही अशी आपत्ती आली तर जगातल्या कोणत्या व्यक्तीचे स्मरण नका करू. या मंत्राचा जप करा. प्रथम मंत्र मिळाला असेल तर प्रथम मंत्राचा जप करा. सतनाम मिळालं तर सतनामाचं सुमरण श्वासाने करा. सारनाम मिळालं असेल तर सारनामाचं सुमरण आपले करा. सतनाम मिळाल्यानंतर सतनामाचं सुमरण करा. अशा परिस्थितीत प्रथम मंत्र नका करू. सारनाम मिळाल्यानंतर मग सतनामाचं सुमरण नका करू, ते सारनामच करा. प्रथम मंत्र मिळाला असेल तर प्रथम मंत्रच करा. त्यातही खूप पॉवर आहे, ताकद आहे. तर ही स्थिती आहे. तर ते म्हणतात की मी सुमरण केले तर तो असा पडला. तो समजला की याच्याजवळ काही प्रबळ शक्ती आहे, मंत्र आहे, ज्या कारणाने मी विवश झालो. चरणात येऊन पडला, पाय धरले, घसटत घसटत येऊन परमात्मा कबीरजींचे. तर सांगण्याचा अर्थ हा आहे की त्यावेळी त्याने काय मागितले होते? चरण पकडून, चरण धरून म्हणू लागला की भाऊ, तुम्ही माझे मोठे भाऊ, मी तुमचा लहान भाऊ. कारण की परमात्मा जोगजीत रूपात होते. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. आपलं नाव? सोमनाथ कारभारी नेरकर. आपण कुठून आलात? मी मुक्काम पोस्ट येडगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय परंपरागत तसा तर शेतीचा आहे. शेतीत मी साईड बिझनेस म्हणून इलेक्ट्रिशियनचं काम करतो आणि माझं एक छोटंसं दुकान पण आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी 4 फेब्रुवारी 2018 घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराज यांची भक्ती करण्याआधी आमचे जे वडील आहेत हे नाथ संप्रदायाशी जोडलेले होते आणि आमच्या घरी नवनाथ चरित्राचं पारायण, गुरु दत्तात्रयांचं पारायण हे श्रावण महिना वगैरे ह्या महिन्यात कंटिन्यू होत राहील. आणि त्यानंतर जे शिवरात्र झालं किंवा इतर जे काही आपले म्हणजे ज्या ज्या टायमिंगला जे जे सण येतात त्या टायमिंगमध्ये आम्ही ती उपासना करायचो. आणि जास्त करून दत्तात्रयांचं दर गुरुवारचे उपवास हे मी कंटिन्यू करत होतो. त्यानंतर आमच्या विभागात एक शिवचिदंबर महास्वामी म्हणून यांचं एक मंदिर नेटकेच म्हणजे आलं होतं आणि त्यांचे पण उपवास दर सोमवार हे मी कंटिन्यू करायला लागलो होतो. त्यानुसार आम्ही त्यांची ती भक्ती करायचो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचलित भक्ती साधना आहे तीच आपण करत होतात. जो काही उत्सव ज्या महिन्यात किंवा ज्या तारखेला येत होता त्याप्रमाणे आपण त्या इष्टदेवाची पूजा करत होतात. जसं नवरात्र आलं तर देवीची उपासना, गणेशोत्सव आलं तर गणपतीची उपासना, ही काही जी महाराष्ट्रामध्ये जी काही भक्तिविधी आहे तीच आपण करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याआधी मी 1 दिवस आधी साधनेसाठी आमच्या इथे एक कानिफनाथ म्हणून डोंगर आहे, त्या डोंगरावरती चंद्रग्रहणात साधनेला बसलो होतो. ती साधना केल्यानंतर दुसऱ्या दिवशी बंधूंनी, आमचे बंधू याआधी संत रामपालजी महाराजांशी अनुग्रह घेतलेला होता आणि त्यांच्याशी जोडलेले होते आणि त्यांनी मला संदेश म्हणून एक पुस्तक दिलं होतं की ते म्हटले, तुम्ही पुस्तक वाचा, तुम्ही जे हे करताय हे तुम्ही पुस्तक वाचल्यानंतरच तुम्हाला कळेल. त्यानंतर ते पुस्तक मी घेतलं आणि दुकानात तसंच ठेवून दिलं. ते मी काय वाचलं नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सत्संग होता. सत्संगात आम्ही गेलो, बसलो
आणि ज्या टायमाला परमात्म्याचं ज्ञान परमात्मा संत रामपालजी महाराज प्रत्येक सद्ग्रंथ उचकून त्यातलं वेद झाले, गीता झाले, यांतलं एक ना एक शब्द असं म्हणजे दृढ करून सांगत होते की कुठली देवता, तिचं कार्य कुठपर्यंत आहे आणि ती तुम्हाला किती लाभ देऊ शकते. हे ज्या टायमाला मी ऐकलं आणि मी जी साधना करत होतो आणि ज्या काय माझ्या मनामध्ये शंका होत्या त्या शंकेचं माझं तिथं निरसन झालं. आणि ज्या टायमाला ते माझं निरसन झालं त्या टायमालाच मी तिथंच नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की सद्गुरू संत रामपालजी महाराजांचे जे काही अनुयायी होते ते आपले बंधू होते आणि त्यांनी आपल्याला प्रेरणा दिली की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं. त्याप्रमाणे आपण सद्गुरू रामपालजी महाराजांच्या सत्संगाला गेले आणि त्यांनी जे आपल्याला ज्ञान दिलं त्या ज्ञानातून आपल्याला बोध झाला की आपण सुद्धा ही सद्भक्ती स्वीकारायला हवी आणि त्या अनुषंगाने आपण रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेमुळे, या मंत्रजापामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सर, सगळ्यात आधी जो माझा मानसिक त्रास होता, जी मी भक्ती करत होतो, ती भक्ती करत असताना मी खूप तणावात असायचो आणि मला जे काही छोटे मोठे लाभ तर त्या भक्तीत मला व्हायचे, पण मी समाधानी नव्हतो. पण मी जेव्हा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्या टायमाला माझा जो सगळ्यात मोठा लाभ आहे की जो मानसिक त्रास, मी कंटिन्यू त्या त्रासामध्ये मी वावरत होतो, तो त्रास माझा पूर्ण नाहीसा झाला. आणि त्यानंतर माझा जमिनीचा जो काय वाद होता तो वडिलोपार्जित आमच्या आजोबांनी म्हणजे पिढ्यानपिढ्या जो आलेला तो तसाच होता. आणि जेव्हा मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्यानंतर एक 6 महिन्यातच न वाद करता न काही करता तो प्रॉब्लेम आमचा असा सहजासहजी सुटला. आणि जे काही क्षेत्र होतं जे प्रत्येकाच्या नावाने जिथल्या तिथं ते ज्याला त्याला मिळून गेलं. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झाला का? ह्या व्यतिरिक्त सर, मला स्वतःला दीक्षा घेतल्यानंतर 7 ते 8 महिन्याच्या दरम्यान मला एक किडनी स्टोनचा थोडासा प्रॉब्लेम झाला आणि मी अचानक, म्हणजे पहाटेचाच टाईम होता, अचानक मी एकदम घामाघूम होऊन मला उठू पण वाटत नव्हतं आणि मी जागेवर गडबडा लोळत होतो. मग त्यावेळेस मी आमच्या मिसेस आहेत की त्यांना म्हटलं की मला तिथून चरणामृत द्या. की चरणामृत मी ते घेतलं आणि परमात्म्याचा मी जाप करत होतो. संत रामपालजी महाराजांनी जो मला नामदीक्षा मंत्र दिला होता त्या मंत्राचा मी जाप केला आणि केल्यानंतर छोट्या बंधूंना आवाज दिला की दवाखान्यात आपल्याला जायचं आहे. की मग ते मला जवळच दवाखान्यात घेऊन गेले आणि त्यांनी मला एक इंजेक्शन दिलं आणि त्यानंतर मग जे इंजेक्शन दिलं त्याच्यानंतर मला पुन्हा परत तो त्रास, म्हणजे मला परत जाणवलाच नाही की मला तो किडनी स्टोनचा त्रास आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला पूर्णपणे मानसिक शांतता लाभली. त्याचप्रमाणे जो काय आपला शेतीचा वाद होता त्यातनंसुद्धा आपण बाहेर आलात आणि आपल्या हिश्श्याची जमीन जे काही क्षेत्र आहे ते आपल्याला प्रदान करण्यात आलं. मला असं विचारायचं की आज आपण शेतकरी आहात आणि आज जर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती बघितली तर बरेचसे शेतकरी आज हताश झालेले आहेत, निराश झालेले आहेत निसर्गाच्या मारामुळे. त्याचप्रमाणे जे काही ते पीक घेत आहेत त्या पिकाला आज हमीभाव मिळत नाही आहे, त्यांना पाहिजे तसा मोबदला मिळत नाही, त्यातनं ते हताश झालेले आहे, निराश झालेले आहेत आणि ते आज आत्महत्येकडे वळालेले आहेत. तर मला असं विचारायचं आहे की जे शेतकरी आज संत रामपालजी महाराजांच्या शरणात नाही आहेत ते हा विचार करत आहेत, तर आपणसुद्धा या विचारामध्ये आहात का की आपल्या मनामध्ये सुद्धा अशा प्रकारचे विचार येतात का? सर, कधीकधी आता आत्महत्या करणं हे तर मोठी चूक आहे. तरीही मानसिक दबावाखाली जो शेतकरी ह्या प्रेशरमध्ये वावरत असतो त्या टायमाला त्याला कुठलीही म्हणजे असं सुचत नाही की मी आता नक्की काय केलं पाहिजे. तर आत्महत्या करणं हे तर चुकीचं तर आहेच, पण संत रामपालजी महाराजाची ज्या टायमाला मी जोडलं गेलो त्या टायमाला जे माझं मानसिक तणावात मी जे वावरत होतो त्या मानसिक तणावातून मी पूर्ण मुक्त झालो आणि आज माझ्यावरती थोडंफार कर्ज आहे, पण त्या कर्जाचं मला एक थोडंसुद्धाही टेन्शन नाही आणि ते कर्ज माझं कसं म्हणजे माझे हप्ते ते वेळेवर कसे होतात, कसे पोच होतात, कसे पेड होतात हे मलासुद्धाही कळत नाही. ही
रामपालजी महाराजांची माझ्यावर मोठी दया आहे. जो शेतकरी वर्ग आहे त्यांना आपल्या मुलं आणि मुलीचं जे लग्न आहे, जे करिअर आहे, हे घडवण्यासाठी त्यांना जो पावलोपावली जो प्रश्न पडत असतो की यांचं कसं होईल, जर निसर्गाने आता जर साथ नाही दिली तर माझ्या मुलांचं पुढं काय होईल, की जी आपल्या महाराष्ट्रात प्रचलित हुंडा वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या परंपरेने जे चालत आलेल्या आहेत, ह्या परंपरेनुसार त्यांना तो मानसिक त्रास हा तर कंटिन्यू त्यांना जाणवतच असतो. पण मी संत रामपालजी महाराजांशी जसा मी जोडलो गेलो, त्यांची जशी माझ्यावर दया झाली, नाम त्यांनी मला दिलं, तिथून पुढं ह्या गोष्टींचा मला थोडीही चिंता नाही, या गोष्टीचा मला थोडाही त्रास नाही, की मला त्या गोष्टीचा कधी प्रश्नही पडत नाही की माझ्या मुलीचं उद्या शिक्षण कसं होईल, तिचं लग्न कसं होईल, की तिला हुंडा किती द्यायला लागेल, ह्या गोष्टीची मला थोडीही चिंता राहिलेली नाही. आणि संत रामपालजी महाराज यांची जी शिकवण आहे की हुंडा न देणे न घेणे, हुंडा देणे हे एक कुप्रथा आहे आणि ती मोडीस काढण्यासाठी हे जे त्यांचं मिशन आहे, हे जी त्यांची शिकवण आहे, ही त्यांच्या प्रत्येक जे काय त्यांच्याशी जोडलेले भक्त आहेत, त्यांचे जे शिष्य आहेत, हे त्यांचे शिष्य ते त्यांनी दिलेली जी शिकवण ही ते जपता आहेत. त्याच्यामुळं जी माझी आज मुलगी आहे, माझ्या मुलीचं भविष्यात तिचं लग्न कसं होईल किंवा होणार की नाही याची मला अजिबात चिंता नाही. माझी चिंता ही सर्व संत रामपालजी महाराज हे मी यांच्यावरती सोपवली आहे आणि मी एकदम त्यांच्याशी दृढ असल्यामुळं मला कुठलीही चिंता भासत नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा मार्ग हा अनमोल मार्ग आहे. यामध्ये जे शिकवण दिली जाते ती अतिशय अनमोल आहे. यामध्ये हुंडा घेणं देणं ह्या ज्या काही कुप्रती आहे किंवा ज्या काही कुरीती आहेत, यातनं माणूस हा दूर लोटला जातो आणि त्यातनं तो पवित्र होऊन या गोष्टीपासून, ह्या कुरीतीपासून दूर जातो आणि ह्या गोष्टींचं त्याला जे काही त्रास आहे, जे काही टेन्शन आहे ते त्याला भेडसावत नाहीत. तर ह्या आपल्या अनुभवातनं आणि ह्या आपल्या शिकवणीतनं आपण सर्वसामान्य इतर शेतकरी बंधुभावांना काय संदेश द्याल? मी संत रामपालजी महाराज यांच्याशी जोडल्यानंतर जी माझ्यात शारीरिक, मानसिक, आर्थिक ह्या गोष्टीची प्रगती झाली, याच्यासाठी मी तुम्हा सर्वांना विनंती करत आहे की जोपर्यंत तुम्ही संत रामपालजी महाराज यांचं ज्ञान समजून घेत नाही, तोपर्यंत तुम्ही ह्या लाभापासून, जसे की शारीरिक, मानसिक आणि आर्थिक ह्या स्थितीपासून तुम्ही तुमची सुटका होऊ शकत नाही. सर, जर कोण्या साधकाला आपला इंटरव्ह्यू बघून असं भासत असेल की आपणसुद्धा सद्गुरू संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर तो साधक किंवा तो व्यक्ती सद्गुरू रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? सद्गुरू रामपालजी महाराज यांची दीक्षा घेण्यासाठी टी व्ही चॅनलवरती त्यांचे सत्संग येतात आणि ते सत्संग चालू असताना खाली काही नंबर फ्लॅश होत असतात. त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही संत रामपालजी महाराज यांच्याशी संपर्क करू शकता आणि तिथे जाऊन तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता. सर, या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? सर, ह्या साधनेसाठी एकही रुपया द्यावा लागत नाही. ही दीक्षा एकदम निःशुल्क आहे. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.